आरक्षणाचा मार्ग निघेला असं आम्हाला वाटत नाही। आमची भूमिका एवढीच आहे की मराठा समाजाला 50% वरती वेगळा प्रवर्ग करून त्यांना आरक्षण देण्यास आमची काही हरकत नाही, आमचा पूर्ण पाठिंबा आहे। आमचा विरोध फक्त मराठा समाजाच्या ओबीसीकडाला आहे, त्यांनी ओबीसीचं आरक्षण मागू नये। काल आता गेल्या 2-3 दिवस झालं मराठा आरक्षणाच्या विषयी सुप्रीम कोर्टच्या निकालानंतर काही मराठा संघटनांच्या प्रेस कॉन्फरन्स आम्ही ऐकल्या। त्याच्यामध्ये काही मराठा संघटनांनी चक्क आता ओबीसी आणि हे भटक्यामुक्तांचं जे आरक्षण घटनेनुसार दिलेलं आहे, जे आयोगाने दिलेलं आहे, ते आरक्षण बेकायदेशीर अशा प्रकारचं त्यांचं आता प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे। म्हणजे मराठा आरक्षण कसं वाचवायचं हे राहिलं बाजूला, आणि आता ओबीसी आरक्षण कसं बेकायदेशीर आहे, भटक्यामुक्तांचं आरक्षण कसं बेकायदेशीर आहे, याच्यावरती आता काही मराठा समाज नेते बोलायला लागले आहेत। अशा प्रकारचे वक्तव्य अशा वेळी करून या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि भटक्यामुक्त समाज जो हजारो वर्ष शोषित समाज आहे, आजसुद्धा अन्न पाण्यासाठी त्याची वणवण आजसुद्धा सुरू आहे, आणि अशा समाजाचं आरक्षण जे आहे ते बेकायदेशीर म्हणायचं आणि त्यांचं आरक्षणाचं ताट खेचून न्यायचं, ही भूमिका जी आहे मराठा नेत्यांची ही चुकीची आहे, ती मानवतेला सुद्धा धरून नाही आहे। असं आम्ही महाराष्ट्र शासनाकडे सुद्धा आम्ही गेल्या महिन्यात त्या मीटिंग घेतली होती, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की काही झालं तरी ओबीसीच्या कणभरसुद्धा आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला आघाडी सरकारच्या वतीने उद्धवजी ठाकरेंनी आम्हाला यापूर्वी दिलेलं आहे। जो कायदा पारित केलेला आहे, जो मराठा आरक्षणाचा कायदा पारित केलेला आहे, त्या कायद्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाचा जो आहे कुठल्याही प्रकारे ओबीसीच्या आरक्षणाला त्याचा परिणाम होणार नाही, अशा प्रकारचा कायदासुद्धा पारित केलेला आहे। असं असतानासुद्धा काही मराठा नेते जे आहेत ते प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत। माझी विनंती राहील याच्यावरती मार्ग काढायचा असेल तर सर्वांनी मिळून याचे मार्ग काढला पाहिजे। आमची भूमिका सहानुभूतीची भूमिका आहे की गरीब मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना, मुलांना न्याय ह्या महाराष्ट्रात मिळाला पाहिजे, ही आमची आजही भूमिका राहणार आहे। परंतु ओबीसीचं आरक्षण जे आहे ते कुठल्या वेळेस आम्हाला मिळालं पाहिजे, ही भूमिका जी आहे ही भूमिका चुकीची राहणार। या भूमिकेचं समर्थन ओबीसी, महाराष्ट्रातला ओबीसी समाज असेल, भटकविमुक्त समाज असेल, हे समर्थन कदापि करणार नाही। अशा प्रकारची मागणी त्यांनी करू नये। अशा परिस्थितीमध्ये आता आमच्या दृष्टीनं एकमेव मार्ग जो शिल्लक दिसतो आहे तो जो मार्ग असा आहे की आता हा जो प्रकरण जे आहे आता घटनापीठाकडे गेलेला आहे। आता घटनापीठाकडे हे किती वर्ष चालेल माहीत नाही, 2 वर्ष चालेल, 3 वर्ष चालेल, पण तोपर्यंत गरीब मराठा विद्यार्थ्यांना जे आहे त्यांच्या मुलांना न्याय देण्यासाठी EWS जे आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शनचं जे आरक्षण जे आहे ते घटनात्मकदृष्ट्या त्याची घटनेमध्ये बदल करून त्याची दुरुस्ती करून ते आरक्षण दिलं गेलेलं आहे। आणि तोपर्यंत ते आरक्षण जे आहे जरी 2% कमी असलं तरी 10% आरक्षण जे आहे ते गरीब मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ते आरक्षण घेता येऊ शकेल, त्या दृष्टीनं सगळ्यांनी प्रयत्न करावेत। महाराष्ट्र शासनाकडे मागणी करावी की जो GR काढलेला आहे महाराष्ट्र सरकारनं की EWSचं आरक्षण जे आहे ते आरक्षण मराठा समाजाला SC-BC कॅटेगरीला घेता येणार नाही, अशा प्रकारचा जो GR काढलेला आहे तो GR मागे घेऊन गरीब मराठा समाजाला EWSचं आरक्षण जे आहे त्या केसचा निकाल लागेपर्यंत ते आरक्षण लागू करण्यास आमच्या ओबीसी समाजाची काही हरकत नाही। त्याचप्रमाणे आमच्या ओबीसी समाजाचा अनेक मागण्या प्रलंबित आहेत। त्यामध्ये आता जी 75,000 का 72,000 लोकांची मेगा भरती आहे, ती मेगा भरती थांबवली होती। माझ्या मते मराठा आरक्षणामुळं ती भरती थांबवली होती। ती भरती ताबडतोब सुरू केली पाहिजे, कारण आता जवळपास 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या महाराष्ट्रात गेलेल्या आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे, आणि म्हणून ही मेगा भरती जी आहे ती ताबडतोब महाराष्ट्र सरकारने सुरू केली पाहिजे, अशी मागणीसुद्धा आजच्या आमच्या पत्रकार परिषदेची आहे। कारण आता हा जो विषय आहे आता कुठलाही विषय शिल्लक नाही। ही भरती जी आहे ही भरती गेली 2-2.5 वर्षापासून पेंडिंग आहे, आणि त्यामुळं या ओबीसी समाजाला, गरीब समाजाला, मागास समाजाला न्याय मिळेल। जर त्यातली 12% जागा मराठा समाजासाठी ठेवायच्या असतील शिल्लक, आमची काही हरकत नाही, पण 88% जागा ज्या आहेत त्या तुम्ही ताबडतोब भरल्या पाहिजेत, अशा प्रकारची मागणी आमची राहील। त्याचप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांच्या 500 कोटीचा जो शिष्यवृत्तीची अमाऊंट आहे तीसुद्धा निधी ह्या सरकारने दिलेला नाही आहे। महाज्योतीसाठी 50 कोटीची घोषणा झाली, पण त्यातला एक छदामसुद्धा हे सरकार द्यायला तयार नाही आहे। मराठा समाजातील सारथीसाठी 8 कोटीचा निधी 5 मिनिटात दिला जातो, मग ओबीसी विद्यार्थ्यांसाठी, धनगरांच्या मुलांसाठी जी महाज्योती निर्माण केलेली आहे त्यासाठी निधी का दिला जात नाही? तो 50 कोटीचा निधीसुद्धा जो आहे तो ताबडतोब आम्हाला मिळाला पाहिजे, ही सुद्धा मागणी जी आहे ही मागणी आमच्या आजच्या पत्रकार परिषदेत आपल्यामार्फत
आमची सरकारकडे आहे. ओबीसी विद्यार्थ्यांचे हॉस्टेल्स आहेत, एकही हॉस्टेल सुरू केलेलं नाही आहे. धनगर समाजाचा 1000 कोटीचा निधीचा प्रश्न आहे, तो 1 रुपया छलामसुद्धा दिलेला नाही आहे. या ठिकाणी आता अध्यादेशाचा प्रश्न निघाला. अध्यादेश काढून मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देऊ शकता अशा प्रकारचं जे एक सूचना जी आहे आदरणीय पवारसाहेबांनी केली. मी पवारसाहेबांचे मी आभार मानेन की एक चांगला मार्ग त्यांनी या ठिकाणी त्यांनी सुचवलेला आहे. माझी विनंती राहील की पवारसाहेबांनी जो मार्ग सुचवला आहे की अध्यादेश देऊन एखाद्या समाजाचं आरक्षण चालू करता येतं, तशा प्रकारचा अध्यादेश जो आहे तो अध्यादेश धनगर समाजासाठी सुद्धा हा अध्यादेश काढून धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो सोडवावा, अशा प्रकारची मागणीसुद्धा महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाचे त्यांच्या वतीने आज या ठिकाणी करत आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही आहे. वास्तविकता उद्धवसाहेब पंढरपूरमध्ये आले होते, त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला साक्षी ठेवून या धनगर समाजाचं आरक्षणाचं वचन आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळं उद्धवसाहेबांचा पाठिंबा आहे, त्याचप्रमाणे पवारसाहेबांचा पाठिंबा आहे, कुणाचा विरोध नाही आहे. मग धनगर समाजाच्यासाठी अध्यादेश का निघू शकत नाही आहे, हा अध्यादेशसुद्धा या ठिकाणी काढला गेला पाहिजे अशीही मागणी आम्ही करत आहोत. त्याचप्रमाणे ह्या आरक्षणाचं जे आहे जवळपास 8 जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्राच्या 8 आदिवासी जिल्ह्यामध्ये ओबीसीचं आरक्षण जे आहे ते 6% पण कमी आलेलं आहे. कुठे 6% आहे, कुठे 7% आहे, कुठे 8% आहे, ते आरक्षण कमी केलेलं आहे. पण त्याच ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण कमी केलेलं नाही आहे. म्हणून मराठा समाजाला एक न्याय आणि ओबीसीला एक न्याय हे बरोबर नाही आहे. म्हणून त्या जिल्ह्यांच्यामध्ये ओबीसींचं 27% आरक्षण जे आहे ते आरक्षण अबाधित ठेवलं पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी राहील. या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हायकोर्टमध्ये लढला गेला, सुप्रीम कोर्टात लढला गेला, मोठमोठे वकील त्या ठिकाणी दिले गेली, शासनावरची ते भूमिका मांडली गेली. परंतु याच ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाला काही मराठा संघटनांनी, काही मराठा नेत्यांनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी मात्र सरकार एकसुद्धा वकील द्यायला तयार नाही. हा अन्याय ओबीसीवरती आणि भटक्या हे महाराष्ट्र शासन का करत आहे, हा माझा सवाल आहे महाराष्ट्र शासनाला. की जसा तुम्ही वकिलांची फौज मराठा समाजाला दिली, तशीच वकिलांची फौज आणि तसेच त्यांचं म्हणणं जे आहे ते हायकोर्टमध्ये ते मांडण्याचं कर्तव्य आहे महाराष्ट्र शासनाचं. आणि म्हणून आपल्या माध्यमातून शासनाला माझी विनंती आहे की हा जो मुद्दा जो आहे, हे आरक्षण जे हे चॅलेंज केलं आहे काही मराठा समाज नेत्यांनी, हे चुकीचं आहे. आणि तरीसुद्धा महाराष्ट्र शासनानं वकिलांची फौज त्या ठिकाणी द्यावी आणि आमचंही म्हणणं जे आहे कोर्टामध्ये मानलं पाहिजे, अशा प्रकारची मागणीसुद्धा या ठिकाणी मी करत आहे. या ठिकाणी ओबीसी आणि धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी एक फार मोठी हॉस्टेलची योजना डिक्लेअर केलेली आहे. त्या ठिकाणी धनगर समाजासाठी 6 आणि 74 हॉस्टेल ओबीसी समाजासाठी. पण वडेट्टीवार साहेबांनी फक्त घोषणाच केली, पण पुढे एकही हॉस्टेल अजून सुरू झालेलं नाही. हे सगळं सुरू केले पाहिजे. माझ्या मते हा जो आता आरक्षणाचा विषय आहे, मराठा समाजाचा आरक्षणाचा जो स्थगितीचा प्रश्न आहे, हा आता अतिशय शांतपणे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारे जातीय सलोखा न बिघडू देता हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती भूमिका आमच्या सगळ्या ओबीसी नेत्यांची आहे. या ठिकाणी आरक्षणामधल्या प्रमोशनाचा एक प्रश्न आहे. आमच्या हरिभाऊ राठोड त्या ठिकाणी फार मोठा अभ्यासाच्या विषयी ती भूमिका जी आहे, ती भूमिका हरिभाऊ राठोड जी आहे ती भूमिका मांडतील अशी विनंती मी हरिभाऊ राठोडना करतो. आणि पुन्हा एकदा हा ओबीसीचा जो आरक्षण जे आहे, कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला जे आहे धक्का लागता कामा नये. आणि तो धक्का लागला तर मग मात्र या महाराष्ट्रामध्ये संघर्ष हा अटळ आहे. हा संघर्ष होऊ नये. महाराष्ट्राचा जातीय सलोखा जो आहे तो कायमस्वरूपी सौदागराचा राहावा, चांगला राहावा, हीच आमची भूमिका आहे. आणि त्यामुळं माझी विनंती राहील, महाराष्ट्र शासनाला राहील, मराठा समाजाच्या नेत्यांना राहील की आपल्या आरक्षणासाठी वेगळा प्रवर्ग करून वेगळं आरक्षण घेण्यासाठी आमची काही दुमत नाही. आमचा सदैव सक्रिय पाठिंबा राहील. परंतु ओबीसीतलं आरक्षण मिळालं पाहिजे, भटक्या विमुक्तातलं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका जी आहे त्या भूमिका मराठा समाजाने घेऊ नयेत अशी विनंती मी आपल्यामार्फत मी महाराष्ट्र शासनालाही करेन आणि मराठा समाजाच्या नेत्यांनाही करतो. आणि प्रमोशनमधला जो विषय आहे तो विषय जो आहे तो हरिभाऊ राठोडला मी विनंती करेन की तो विषय तुम्ही घ्यावा. सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा मराठाच्या केसच्या संदर्भात अशी अडचण आली, इंटरप्रिटेशनचा तो भाग होता, तो विषय होता की एखाद्या राज्यामध्ये एखाद्या समाजाला मराठा समाजाला जसं इथे आरक्षण दिलं तर महाराष्ट्राला महाराष्ट्र शासनाला अधिकार आहे की नाही
की सेंट्रलला अधिकार आहे, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित झाला होता. आणि त्यावेळेस ह्या इंटरप्रिटेशनसाठी सुप्रीम कोर्टाने सांगितलं 3 जजेसनी की आम्ही लार्जर बेंचकडे म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे आम्ही हे प्रकरण पाठवतो. अशा प्रकारचा निर्णय आला, तो आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण या योगायोगाने या संदर्भात 2 वर्षापूर्वी जेव्हा हे बिल आलं होतं, घटना दुरुस्ती 102 झाली, त्यावेळेस मी सुचवलं होतं की याच्यामध्ये जे लूप होल्स आहे, चूक राहिलेली आहे, संविधानामध्ये तरतूदच नाही आहे, कोणाला अधिकार आहे हे स्पष्ट होत नाही. आणि म्हणून मी राज्यसभेने जेव्हा ही जाहिरात काढली होती की कुणाला काही ऑब्जेक्शन घ्यायचे, काही सूचना करायच्या आहेत का, अशा प्रकारची जाहिरात दिली होती. देशभरातून सूचना आणि हरकती मागवल्या होत्या. त्यामध्ये मी त्यांना सांगितलं होतं, त्यावेळेस मला बोलवलं होतं राज्यसभेने ॲज ए कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट म्हणून. आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की तुम्ही जे 342A मध्ये जे तुम्ही संशोधन करताय त्याच्यात ही चूक आहे, हे सायलेंट आहे. त्याच्या तोच मुद्दा सुप्रीम कोर्टात आला. आणि आता मला हे सांगायचं आहे की हे जी चूक आहे, कमतरता राहिली आहे संविधानामध्ये, आपल्या देशाच्या भारताच्या संविधानामध्ये, ती जर दुरुस्ती करायची असेल तर लोकसभेला पॉवर आहे. आता योगायोगाने लोकसभा चालू आहे आणि म्हणून 2 दिवसात केंद्र सरकारने एक बिल आणावं, याच्यात दुरुस्ती व्हावी आणि तुम्हाला राज्याला अधिकार द्यायचे आहे की केंद्राला द्यायचे आहे या संदर्भात तो त्या पद्धतीने त्याच्यामध्ये तरतूद करावी. कारण पुढे सुद्धा एखाद्या मागास घटकांना जर आरक्षण द्यायचं झालं कुठल्याही राज्यात, हे स्पष्टता पाहिजे. आपल्या देशाच्या संविधान हे एवढं महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे, त्याच्यातच जर संदिग्धता असेल तर पुढे काही करता येणार नाही. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने जे म्हटलं आहे की इंटरप्रिटेशनसाठी हा मुद्दा तिथे उपस्थित होणार आहे. म्हणून इंटरप्रिटेशनसाठी लार्जर बेंचकडे जायची गरज नाही का, उगीच वेळेचा अपव्यय न करता ताबडतोब या 4-8 दिवसामध्ये हे अधिवेशन चालू आहे लोकसभेचं, तोपर्यंत ही अमेंडमेंट झाली पाहिजे, ही अशी माझी मागणी आहे. त्याचबरोबर जसं सगळे या मराठा आरक्षणाच्या पाठीमागे सगळे खासदार उभे राहिले, आमदार उभे राहिले, सगळं देश एकवटला आहे, तसं आमचं प्रमोशनचं रखडलं आहे. सगळं मागासवर्गीयांचं, SC ST OBC या देशातले जवळपास 50 लाख कर्मचारी आज वाट बघत आहे. 4 वर्ष झाले प्रमोशन बंद आहे. हे असं कसं राज्य आहे? संविधानामध्ये तरतूद आहे स्पष्ट. SC